सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त साताऱ्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। बीजेपीचा सध्या सावध पवित्रा जिल्ह्यात पाहायला मिळतोय आणि याचमुळे बीजेपीने त्यांचे काल साताऱ्यातील आणि मेढेतील नगरसेवक जे आहेत ते अज्ञात स्थळी पर्यटनासाठी पाठवलेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर बीजेपीच्या सोबतचे जे पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी असल्याचे चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते। अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी बीजेपीची कराडमध्ये रवींद्र चव्हाण जे आहेत प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती आणि याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीची बैठक ही साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉलला झाली होती। यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि यानंतर मंत्री मकरंद पाटील जे आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून पुढील निर्णय आम्ही घेऊ आणि त्यांच्या मतदारांनी सुद्धा सर्वस्वी निर्णय हा मकरंद पाटलांच्याकडे सोपवलेला आहे। मात्र यातली आणखीन एक महत्त्वाची अपडेट जर आजची सांगायची झाली आपल्याला तर आज शिवसेनेची बैठक ही साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉलला होती आणि या बैठकीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या बैठकीमध्ये कुठली नाराजी व्यक्त होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे त्या ठिकाणी मी आता उभा आहे, तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता हा साताऱ्यातील लेकव्ह्यू हॉल आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची बैठक 11:30 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी सुरू होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे जे मतदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील, यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न यामध्ये होणार आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना काल सांगितलं की आमच्या सुद्धा सदस्यांची जी आहेत किंवा नगरसेवकांची आहेत ही मतं जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि ही सगळी मतं जाणून घेतल्यानंतर याचा गोपनीय अहवाल जो आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच याबाबत निर्णय घेतील की पुढं काय भूमिका ठेवायची, असं सुद्धा पालकमंत्री जे आहेत साताऱ्याचे शंभूराज देसाई यांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर माध्यमांनी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यात आले होते तेव्हा पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आले होते। तेव्हा माध्यमांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते। यावेळी तुम्हाला बैठकीला अजून बोलवलं नाहीये का, तुम्ही गेला नाहीयेत का, असं विचारलं असता जे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं होतं की येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू, असा प्रश्न त्यांनी माध्यमांनाच केला होता, बीजेपीला केला होता। यामुळं कुठंतरी अजूनही मनामध्ये कटुता शंभूराज देसाई यांच्या दिसते आणि ही कशी दूर करायची हे भाजप समोर खरंच प्रश्नचिन्ह आहे। याचं कारण म्हणजे शिवसेनेची असेल किंवा राष्ट्रवादीची असेल मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, मात्र अजूनही त्याला यश येताना पाहायला मिळत नाही आणि याचमुळं आज शिवसेनेची बैठक या ठिकाणी होते। पुढील काही तासांनंतर आपल्याला समजेल की नक्की शिवसेनेची भूमिका काय आहे, त्यांचे जे सदस्य आहेत जिल्हा परिषदेचे नगरसेवक आहेत यांची भूमिका काय आहे, किती नाराजी व्यक्त होते हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि काल जेव्हा शंभूराज देसाई हे माध्यमांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की बहुमताचा आकडा गाठणं ही त्याची जबाबदारी आहे, म्हणजे भाजपची ही जबाबदारी आहे। याच्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये जो राडा झाला, जे प्रकरण तेव्हा झालं त्याचाच कुठंतरी वचपा काढण्याचा प्रयत्न सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सुरू असल्याचं चिन्ह एकूणच सुरू असल्याचे प्रयत्न सध्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधव से मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा।